धन्यवाद योगेश सर. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच सांगोडी पक्ष देवरू याच्या अगोदरचा सामना अप्रतिम सामना पाहायला मिळाला. हरेश यांनी ताबडतोब फलंदाजी केली होती आणि त्याला साथ दिली आकाशने. आणि चला मॅच सुरू करायची. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेश ऋतिक लावली मात्र चेंडू जातो मिडॉनच्या डोक्यावरून आणि वॉट फिल्डिंग परफॉर्मन्स सुपर. लॉंगॉनचा खेळाडू लॉंग ऑफला येऊन जवळजवळ 25 ते 30 पावलांचा रनअप कापत अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौतुक करावं तितकं थोडं या क्षेत्ररक्षणाचं. जबरदस्त फिल्डिंग. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा मात्र रोखल्यात. भरत डीपला तैनात केले गेलेला आपण पाहू शकतो. भरतला पुन्हा एकदा आकाश मोठा फटका खेळलाय. चेंडू निघून जातोय डीप विकेट आणि डीप स्टोलिकच्या मधून. 1 बाउंस सीमार्स बाहेर चौकार. आकाश जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 6. ऋतिक गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक हाताळतो. रिव्हर्सचा वापर केलाय. बाईटच्या स्वरूपात अंपायर आपण पाहू शकतो. उमेश केणी एक दागडा अनुभव आहे त्यांच्याकडे पंचांचा. मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न त्यांनी पंचांची एक्झाम परीक्षा पास केली आणि नक्कीच खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. आणि त्यांनाच आपण या सरपंच चषकामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो. शॉट सिक्सर. जबरदस्त फटका. धावसंख्या डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावर. दिनेश याच्या बॅट मधनं येतो षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. खेळाडू झेलखाली चूक करत नाही. फलंदाज बाद. दुसरा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडूंचा सामना केला. एक षटकार लगावला. मात्र नवीन फलंदाज हरेश या अगोदरच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं. नक्कीच 6 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या आणि 2 विकेट देखील संपादन केले होते. तोच हरेश यावेळी नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश ज्याने पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर 57 धावा कुठल्यात. उलटा चेंडू निघून जातोय डीपला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू समोर येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो. 15 धावा धावफलकावर. पहिल्या षटक पूर्ण होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा. नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं षटक म्हणता येईल. देवरून
घरचं मैदान आणि नक्कीच या घरच्या मैदानामध्ये एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू ठेवायचा आपण. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल प्रशांत. पहिल्या षटकाचा काय संपन्न झालाय. एका विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. जर 15 धावा सरासरी जर राखली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या धावफलकावर नोंदवता येईल VR स्पोर्ट देवरूज संघाला. तो दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सांगोडे संघाचे गोलंदाज प्रशांत मात्र या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करेल का प्रश्नचिन्ह असेल. मात्र या प्रश्नाची उत्कंठा नक्कीच असेल आमच्या सर्व प्रेक्षकांना. नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकतो. शॉट थर्ड मॅन कव्हर डिफेक्सच्या कव्हरला खेळाडू तैनात केला गेलेला आहे. आपण शकतो मिड ऑन एक लॉंग ऑफला खेळाडू तैनात केले गेलेले आहे. मिड विकेट आपण पाहू शकतो. डीप स्क्वेअर लेग वाइंडिश लॉंग ऑनला देखील खेळाडू तैनात आहे. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. फक्त फ्लिक केलाय. चेंडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 16. एक उत्कृष्ट आदर्श खेळाडूची नीती आहे की पहिल्या चेंडूचा सन्मान करणं हे खूप गरजेचं असतं आणि आपण सातत्याने एक उत्कृष्ट खेळाडूला पहिल्या चेंडू सन्मान देताना पाहिलं आणि हरेशने तेच केलं. आणि रिव्हर्सचा पवित्रा मात्र असफल ठरतोय. नक्कीच कुठेतरी आकाश स्वतःवर नाराज आहे. आपण पाहिलं त्याला खेळायचं होतं बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आणि डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा धावफलकावर. स्पीडअप करायचा सामना आपण. फ्रंटफुटचा वापर हेलिकॉप्टर शॉट केल्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळी मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड फिल्डिंग. वाइडिश लॉंगॉनला आपण पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तैनात केलं. ऋतिक ज्यांनी पहिलं षटक हाताळलं एक सफलता प्राप्त केली. 15 धावा खर्च केल्या. नक्की तोच ऋतिक आपण तिथे पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंटफुटचा वापर. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय लॉंगॉनच्या दिशेने. फक्त सिंगल मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 19. प्रशांतचे चांगले षटक म्हणता येईल कारण अजून 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स सुपर. यावेळी मात्र रिव्हर्सचा पवित्रा आणि तिथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र सफल ठरत नाही आणि चेंडू सीमारसे बाहेर जातो. चौकार. धावसंख्या 23. चला सामना आपण स्पीडअप करायचा आहे कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे कारण दिवस खूप छोटा आहे. सूर्यास्त लवकर होतोय. आपण पाहू शकतो. डावी यष्टी उखडली. हरेश बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का दिलाय. यावेळी गोलंदाज प्रशांतने एक बिग विकेट ज्या फलंदाजाच्या बळावर देवरूज संघ अगोदरचा सामना जिंकला होता त्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय.
बळवंत गोलंदाज भरत शेवटचं षटक होतं भरत नक्कीच भरतने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या, 1 विकेट संपादन केलं होतं. धावसंख्या 23 धावा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. सांगोडे संघ आपण थोडं सहकार्य करायचं आहे, कारण अजून आपल्याला आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळवायचा आहे सेमीफायनल साठी. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू पुन्हा एकदा इथं मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉट फाईन लागला आणि तितक्याच वेगाने मात्र आपल्या खर्चात येतोय बलवंत. रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या कल्पेशचं, ज्याने आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. जबरदस्त फिल्डिंग. असं क्षेत्ररक्षण मात्र तुम्हाला खूप काही योगदान देऊन जाईल. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम एक खेळाडूच्या माध्यमातून केलं जाते आणि तिथे आपण पाहिलं यावेळी बलवंत डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक केला तर राईटम राऊंड मारा करण्यासाठी सज्ज होईल. भरत क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आपण पाहू शकतो. मिड ऑफ एका व्यूह रचना आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात केले गेले. भरत यावेळी बिडकावून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमाजवर षटकार. षटकारानं धावसंख्या मात्र उंच भरारी घेतोय. 30 धावा समाधानकारक स्कोर या धावसंख्येवर नोंदवला गेलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच कुठेतरी हरेश आणि दिनेश बाद झाल्यानंतर जी निराशा होती ती निराशा मात्र कुठेतरी उत्साहामध्ये परिवर्तित करून ठेवतोय फलंदाज बळवंत, ज्याने येता क्षणी षटकाराने स्वतःची ओळख पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दाखवून दिली आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र उंच भरारी घेतोय. 30 पुन्हा एकदा समोर जाईल बलवंत. जबरदस्त सामना. यावेळी आणखी एक मोठा फटका मात्र तिथे चूक झेल टिपला जातो. प्रशांत कोणती चूक करत नाही. आणखी एक हादरा. बलवंत बॅक टू द पवेलियन. फलंदाज पवन कुठेतरी धावांचा जी गती होती त्या गतीला ब्रेक दिलाय. यावेळी गोलंदाज भरतने ज्या पद्धतीने बलवंत फुल एक्सेलेटरने फुल स्पीड मध्ये निघाला होता आणि त्या बलवंतला मात्र कुठेतरी ब्रेक दिलाय आणि नवीन फलंदाज पवन यावेळी मात्र नॉन स्ट्राईक केलं तर स्ट्राईक केला आकाश. सलामीचा फलंदाज आकाशने आतापर्यंत 12 धावा कुठल्यात आणि एक चौकार आकाशच्या बॅट मध्ये नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र या फलंदाजी खेळी ही प्रेक्षकांना आनंद देणारी. फ्रंट फुटचा वापर, वाघांची दाढ फोडला पहाड, छत्रपतींचा छावा, मिळाला 7 धावा. मी मगाशीच उल्लेख केला या फलंदाजाची फलंदाजी प्रेक्षकांना आनंद देऊन जाणारे, प्रेक्षकांमध्ये उत्साह चर्चेला उधाण येते आणि या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 36-36
अजूनही देवरुंग संघाच्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र पाहिजे 2 चेंडू मध्ये जर 8 ते 10 धावा आल्या तर नक्कीच सामना चुरशीचा पाहायला मिळेल. 36 धावा. आकाश पुन्हा एकदा आलो फुलटा चेंडू, यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउंड चेंडू फिरवून दुसऱ्या गुणाचा प्रयत्न केला गेलाय तितक्याच वेगाने आणि यस हिट होतोय. फलंदाज पवन धावबा स्वरूपात बाद होईल. स्पोर्ट देवरुंग संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला आकाश. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर किती धावा एकवटतोय फलंदाज आकाश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे. मात्र ती गुणवत्ता या चेंडूवर सिद्ध करेल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू 1 बाउन्स सीमरचे बाहेर. चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर आलेले ते मोठे फटके जबरदस्त. आकाश 22 धावांची नॉट आउट खेळी साकारतोय आणि संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 41. येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज असेल आणि प्रत्येक षटकामागे जर आपण विचार केला तर 14 अशी सरासरी राखावी लागेल यावेळी सांगोडे संघाच्या फलंदाजांना. मात्र येणारे 18 चेंडू गरज असेल 42. या 42 धावा कशा प्रकारे या धावफलकावर नोंदवल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्या आकाशने 8 चेंडू 21 धावा कुठल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 10 चेंडू मध्ये 30 धावा, तर तिसऱ्या सामन्यामध्ये देखील 10 चेंडू मध्ये 22 धावा. जबरदस्त फटकेबाजी प्रत्येक सामन्यामध्ये स्फोटक खेळी, ताबडतोब खेळी साकारली त्या आकाशने. त्या आकाशच्या फलंदाजीच्या बळावर देवरुंग संघ 42 धावा नोंदवू शकलाय. तर माझं त्याचं प्रत्युत्तर देत असताना पाहायचे सांगोडे संघाचे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. मात्र मी इथे तुर्तास थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा सरपंच चषक 2019. धन्यवाद अशोक पाटील सर. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तर नक्कीच आजच्या दिवसाचा आपण जर हायलाइट मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला VR स्पोर्ट देवरुंग संघाचा आकाशच्या बॅटमधून 69 आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर VR स्पोर्ट देवरुंग संघाचा हरीश याच्या बॅटमधून 33 धावा पाहिल्या. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाच्या खेळामध्ये सर्वात जास्त धावा विकेट्स प्राप्त केल्या माऊली स्पोर्ट आमने संघाचा सागरने 5 विकेट्स बाद केले आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर सांगोडे संघाचे ऋतिक आणि भरत यांनी प्रत्येकी 4-4 गडी बाद केले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम VR स्पोर्ट देवरुंग संघाचा हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला 4 षटकार. तर आणखीच आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश पहिले षटक घेऊन येतोय, पुलटा चेंडू इनफिल्डला क्रॉस करायचं होतं, इथे मात्र थोडंसं कॉम्बल होतोय, एकदा पूर्ण करतोय, पॉइंटचा शतक चिडला उचलतोय, तोपर्यंत एकदा पूर्ण केली
या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाच्या खेळामध्ये सर्वात जास्त चौकार आपण पाहिले VR स्पोर्ट देवरुख संघाचा आकाशच्या बॅटमधून एकूण 11 चौकार. हे सर्व लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवताना GTCचे ऑपरेटर मिस्टर भूपेश कराळे यांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती दिली जाते. तर अतिशय जबरदस्त या ठिकाणी थेट प्रेक्षेपण आपल्याला GTCच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आपण या ठिकाणी पाहिलं तर 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे श्री गणेश स्पोर्ट्स सांगोडे संघाला. हे पहिले षटक खूप महत्वाचं असेल सांगोडे संघासाठी. पॉवर प्लेचं षटक आकाश ओव्हर द विकेटने. इथे मात्र अतिशय वेगाने चेंडू फेकला परंतु दिशा मात्र चुकीची निवडली कारण लेस्टिकला सोडून जायला चेंडू आपण पाहतो या पंचांच्या दुनियात समांतर व्हाईटचा इशारा पहिले अवांतर धाव. चेंडू अतिशय चांगला होता. जर या चेंडूला थोडंसं स्विंग प्राप्त जर झालं नसतं तर कदाचित हा चेंडू फलंदाजाला स्पर्श करून गेला असता. परंतु तसं काही नाही. क्रिकेटमध्ये जर तर काही महत्व नसतो. जे होतोय ते आपल्या समोर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर बिनबाद 2. आता मात्र चेंडू मध्ये वेग कमी केला. पॉइंटला मात्र या ठिकाणी मात्र थोडस फंबल होतोय. चेंडू सीमेकडे जातोय. जोपर्यंत बॅकअप करतोय क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. श्री गणेश सांगोडे संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट आमने संघाने सुद्धा चांगला खेळ आज प्रदर्शित केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आयोजक संघ श्री VR स्पोर्ट देवरुख संघाने सुद्धा चांगलं खेळ आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळालं. तर थोडासा स्पीडअप करा खेळायला कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने लोअर फुलटा चेंडू डाऊन द ग्राउंड डान्सिंग ट्रॅक चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. खूपच छान फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधनं लॉंग अप आणि लॉंग ऑन मधून सरळ बॅटने फटका केला होता. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित जागा म्हटली तर गोलंदाजाच्या पाठीमागे असते आणि त्याच दिशेने मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला. आकाश पुन्हा एकदा शॉर्टी चेंडू. आता मात्र हवेत चेंडू मिड ऑफला बीट करायचं होतं आणि त्याच्या चेंडू हातामध्ये विसावतोय. पहिला धक्का सांगोडे संघाला. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. खूपच छान झेल पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर मिड ऑफला असलेला हा क्षेत्ररक्षक सुभाष कडनं पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच चेंडू थोडासा निसटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू आपल्या हातामध्ये मात्र गॅदर केलं. पहिला धक्का. आकाश अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करतोय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल किंवा आउटफील्ड मध्ये असेल तिन्ही बाजूने मात्र त्याच्याकडनं चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय भरत आणि विकी यांना आता मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल. चांगली फटकेबाजी या ठिकाणी मात्र खेळावी लागेल कारण आव्हान पाहिलं तर 42 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र थोडा पुढे जाऊन सरसावून फटका मात्र खेळण्याचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडूवर लक्ष ठेवणं मात्र गरजेचं असेल कारण आपण पाहिलं तर ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेने जर आपण फटका खेळतोय तर अधिक धावा येत असतात. परंतु पाहूया कशा रीतीने या ठिकाणी विकी आणि भरत आपल्या संघाला सावरतोय कारण आयोजक संघ आहे नक्कीच त्यांना या ठिकाणी आपण पाहिलं तर होम क्राऊड सुद्धा या ठिकाणी मात्र लाभलेला आहे अतिशय मोठ्या संख्येने. आता मात्र पलटी शॉट रिव्हर्स अटेंड केला होता परंतु अपयश ठरतोय कारण जास्त मोठा फटका मात्र खेळू शकला नाही. इथे मात्र गल्लीत गोंधळ आणि मैदानामध्ये धावपल असं हा दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्या धावपलीमुळे फलंदाजाने एकूण 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिल्या तर 1/11. तर आपण जर आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 31 धाब्यांची गरज म्हणजे जे अस्किंग रन रेट होतं ते आता मात्र वाढलेलं आहे.
प्रति षटकामध्ये आपण या ठिकाणी पाहिले तर 16.50 ची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर 16.50 ची सरासरी जर या ठिकाणी मात्र पूर्ण करायची असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मोठे फटके खेळावे लागतील. माफ करा, पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धाबींची गरज. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. पंतांच्या दोन्ही हस्तांतर फाईटचा इशारा. अवांतर धाव संख्येत भर. खूपच छान फटका या ठिकाणी येतो. या पहिला षटकार भरतच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. पहिला चेंडूला फेस करत होता आणि नक्कीच चांगला फटका त्याच्या बॅट मधनं येतोय. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे सांगोळे संघाला. आता मात्र नक्कीच पहिला चेंडू पाहिला तर आपण या ठिकाणी अतिरिक्त फेकला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका. थोडासा प्रेशर आहे गोलंदाजावर. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. आकाश पाटील चेंडूच्या खाली. कुठल्या प्रकारची चूक घडत नाही. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. फटका चांगला होता, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आले नाही फलंदाजाला, कारण जी दुरी हवी होती चेंडूला ती दुरी मात्र प्राप्त केली नाही. कारण आपण पाहिले तर वाईडिश लॉंगांकडे आकाश पाटील उभा होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन सरळ विसावतोय. दुसरा धक्का लागतोय श्रीगणेश सांगोडे संघाला, कारण आपण पाहिले की भरतने नक्कीच चांगली सुरुवात दिली होती आपल्या संघाला, परंतु मोठी खेळी त्याला साकारता आली नाही. धावसंख्या स्थिर. 2 बाद 17 आकडा आला की नक्कीच कुठल्या तरी संघाला खतरा होत असतो आणि पाहूया या ठिकाणी कोणत्या संघाला खतरा होतोय. पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार अपील केली जाते, परंतु पिसिंग कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट सुद्धा त्या ठिकाणी होतोय, परंतु दोन्ही फलंदाज पाहूया पंतांकडे जोरदार अपील केली जाते. दोन्ही पंच नक्कीच काहीतरी त्या ठिकाणी चर्चा करत असताना पंच उमेश केणे आणि पंच दिनेश दलवी, आणि जो काही पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघांना मात्र मान्य करावा लागेल. नॉट आउट. एक चांगला डिसिजन पंतांकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 18. थोडा स्पीड अप करायचा आहे VR स्पोर्ट देवरून संघ प्लीज. एखादा मोठा फटका लागला किंवा एखादा गडी बाद झाला तर आपण एकत्रित येऊ नका, जागेवरच आपण आनंद व्यक्त करा, कारण यानंतर सुद्धा आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. 18 धावा 2 बाद. श्री गणेश सांगोडे संघ बलवंत पुन्हा एकदा सामना करेल. डाकूर हाताचा फलंदाज प्रशांत. एक मोठा फटका खेळायचा होता. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिले तर डाकूर हाताच्या फलंदाजासाठी या ठिकाणी मात्र लेग स्पिनच्या अंदाजाने या ठिकाणी मात्र चेंडू या ठिकाणी फेकला बलवंतने. नक्कीच आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग आउट स्विंग याला आपण म्हणू शकतोय आणि त्याच कारणाने कुठेतरी फलंदाज बीट होतोय. प्रशांतचा हा तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये, परंतु प्रशांतला नावारूपाने साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु ह्या सामन्यामध्ये मात्र प्रशांतवर पूर्णपणे जबाबदारी असेल सांगोडे संघाची आणि ती जबाबदारी पार पाडतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. सक्सेसफुल षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराने पुढे सरकताना 2 बाद 24 धावा. आता मात्र विजयासाठी
धाब्यांची गरज. उर्वरित 7 चेंडूंमागे बलवंत. हाय व्होल्टेज सामना. षटपी चेंडू स्वतः फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला समाप्त करतोय. आता मात्र डू ऑर डाय स्थिती आता मात्र श्री गणेश सांगोडे संघासमोर, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये आपण पाहू शकता मोबाईल स्क्रीनवर 6 चेंडू मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. पाहूया अतिशय रंगतदार सामना, रोमांच सामना पाहायला मिळतो या सरपंच चषक 2019 मध्ये. जो पैसा उसूल मॅच मात्र आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो या VR स्पोर्ट देवरुख विरुद्ध श्री गणेश सांगोडे दोन्ही संघादरम्यान. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना शेवटचा षटक हरेश मात्र ठिकाणी साकारतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच हुक केला जातो. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर करतोय. दर्शनीय चौकार. जसा तसा उत्तर दिला जातोय सांगोडे संघाकडनं. टी फॉर टॅट. अतिशय रोमांचक सामना. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला. आता मात्र समीकरण थोडस सोपं होतंय, कारण 5 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. विकी सलामीला आला होता. विकीच्या बॅट मधून आपण एकही मोठा फटका पाहिला नाही, कारण या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर प्रशांत खेळतोय 3 चेंडू फेस केले एका षटकाराच्या सहाय्याने. म्हणजे दोन्ही खेळाडूंकडे, दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे की ते 5 चेंडू मध्ये 14 धावा जोडू शकतील. दोन्ही संघ झुंजतायत, संघर्ष करतायत एकमेकांसमोर, कारण क्वार्टर फायनल सामना आहे. सेमी फायनल मध्ये आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट आमने संघ सज्ज आहे. हरेश पुन्हा एकदा इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. हा फटका इथे मात्र खेळायचा होता का विकीला, हा प्रश्न स्वतःलाच माहिती असेल, कारण अशा स्थितीमध्ये आपण जर रिव्हर्स अटेंड करत असाल, जर नक्कीच आपलं जर कनेक्शन चांगलं झालं तर धावा येऊ शकतात, परंतु जर एखादा निर्धाव चेंडू निघाला तर प्रेशर मात्र आपल्या संघावर येतोय, आपल्या स्वतःवर प्रेशर येतोय आणि त्या प्रेशर मध्ये मात्र आपला संघ कुठेतरी कमी पडतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या. या चेंडूवर जर एखाद दुसरी धाव आली असती तर अजूनही प्रेशर कमी होऊ शकला असता, परंतु तशा प्रकारचा मात्र खेळ पाहायला मिळाला नाही. इथे मात्र एज लागते. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केली तर दुसऱ्या धावचा प्रयत्न केला तर 2दा पूर्ण, आणि अशा रीतीने चेंडू जातोय सीमेरेषे लगत, चेंडूला अडवतोय. तत्पुरती मात्र या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या. लक्षात घ्या, पाहूया त्या ठिकाणी काय झालेलं आहे. तर पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. 4 धावा. ग्रेट बॅटिंग प्रशांत विथ विकी. अतिशय जबरदस्त सामना, रोमांच वाढतोय. क्रिकेटचा थरार इथं अनुभवायला मिळतोय. क्रिकेटचा उत्सव आणि क्रिकेटचा सण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण रिप्ले मध्ये सुद्धा साफ पाहू शकता की या ठिकाणी 4 धावा होत्या, कारण छत्रीचा चेंडूवर सीमेरेषेवर पाय लागला होता. तर आता मात्र पाहिलं तर 8 धावा जोडल्या आहेत. आता मात्र 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, बिग मॅच, वॉर ऑफ टायटन्स. VR देवरुख विरुद्ध सांगोडे. वरती चेंडू, मोठा फटका खेळतोय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार.
दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी मात्र हजारोच्या संख्येने या सामन्याचा आनंद लुटतायत. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार, सर्वांच्या नजरा, सर्वांच्या लक्ष मात्र या सामन्यावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. अजूनही सामना बरोबरी आपल्याला पाहायला मिळतोय. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. अशा स्थितीमध्ये काही मान्यवरांचे, काही प्रचंड उद्याचे ठोके नेहमीच वाढत असतात, धक 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 नक्कीच करत असतात. अशाच प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि कोणता संघ मावळी स्पोर्ट आमने संघासमोर फाईट करेल, येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. हरेशचा सामना करतोय फलंदाज विकी. राईट मोडतो, विकेटनेस करतोय. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा ठिकाणी प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे आणि पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी चूक ठरते. चुकीला माफी नाही. बायच्या रूपाने 2 धावा पूर्ण. लक्षात घ्या, लक्षात घ्या मित्रांनो, चेसिंग कंपल्सरी आहे. या चेंडूवर आता मात्र शेवटचा चेंडू आणि चौकाराची आवश्यकता. म्हणजे या चेंडू तुम्हाला सीमारेषा क्लिअर करावा लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. ग्रेट मुकाबला, जबरदस्त सामना सांगोडे विरुद्ध देवरुंग. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. हा चेंडूचा महत्व किती आहे आता मात्र हरीशला हा माहिती असेल की हा चेंडू कशा रीतीने मात्र फेकावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंच उमेश केने याचकडे मात्र व्हाईटचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर. प्लीज खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करतोय, खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करतो, थोडी शांतता बाळगा. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी. या चेंडूवर मात्र 3 धावा जोडावा लागतील. प्रेशर, जो प्रेशरला हँडल करेल तोच संघ मात्र विजय होणार. हरेश टू विकी. शेवटचा चेंडू या सामन्यातील. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी विजय होणार संघ श्री गणेश सांगोडे. हार्ड लक VR स्पोर्ट देवरुंग.